नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलानं 6 दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वाहिन्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा पाकिस्तानचा निर्णय. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा यांचा भाजपात प्रवेश. एक गाव एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजनेला शासनाची मंजुरी. पुण्याजवळ चाकण इथं कापूस गोदामाला लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू. कोपर्डी हत्या प्रकरणातला आरोपी नितीन भैलुमेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई. 45 होड्या ताब्यात. आणि दिल्ली इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवण्यासाठी भारताची शर्थीची झुंज सुरू. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलाय. सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 11:15च्या सुमाराला 6 दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसण्याच्या तयारीत होते. त्यावेळी देखरेखीवर असताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घुसखोरीचा हा प्रयत्न लक्षात आला. यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे 20 मिनिटं जोरदार चकमक झाली. भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांना हुसकावून लावत घुसखोरी रोखली. भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्या आणि आकाशवाणी वाहिन्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानच्या प्रसार माध्यम नियमन प्राधिकरणानं घेतला आहे. उद्यापासून ही बंदी लागू होणार असून तिचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या विनंतीनुसार ही बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक माध्यम नियमन प्राधिकरणानं म्हटलं आहे. भारतातल्या खासगी वाहिन्यांवरही ही बंदी लागू असेल. एक गाव एक ग्राम विद्युतीकरण या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विद्युत विषयक सेवा पुरवण्यासाठी 23,000 युवकांना विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गावागावात तातडीनं वीज सेवा उपलब्ध होण्यासाठी आणि वीज पुरवठ्याविषयीची समस्या दूर करण्यासाठी हे व्यवस्थापक काम करणार आहेत. शेतकऱ्यांची 13,000 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी असली तरीही त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता गेल्या 2 वर्षात सरकारनं कृषी पंपांची वीज खंडित केली नाही, असं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं. पॉवर फॉर ऑल या योजनेअंतर्गत येत्या 3 महिन्यात 40 लाख कुटुंबांना वीज जोडण्या देण्याचं ऊर्जा खात्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. वीज चोरीचं प्रमाण 8% 15% आणण्याचाही प्रयत्न राहील, असं ते म्हणाले. पुण्यात तळेगाव चाकण रस्त्यावर खराबवाडी इथं आज कापसाच्या गोदामाला लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात 4 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या 5ही जणांचे मृतदेह अग्निशमन दलानं बाहेर काढले असून आग नियंत्रणात आली आहे. आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. सकाळी 10 वाजल्याच्या सुमाराला ही आग लागली. यावेळी काही कामगार गोदामात काम करत होते. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी नितीन भैलुमे यानं निर्दोष सुटकेसाठी आणि जामिनासाठी केलेला अर्ज आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. मात्र त्याला येत्या 27 तारखेपर्यंत उच्च न्यायालयात दाद मागता येईल, असं न्यायालयानं निर्देशात स्पष्ट केलं आहे. या खटल्याची पुढची सुनावणी आता 7 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकरणातल्या 3ही आरोपींना येरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी 350 पानांचं आरोपपत्र दाखल केलं असून 70 साक्षीदार तपासण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या भीमा नदीच्या पात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी महसूल विभागानं मोठी कारवाई करून तब्बल 45 होड्या ताब्यात घेतल्या आहेत. अनधिकृत वाळू ठेके बंद झाल्यानंतर बाजारात वाळूची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वाळू माफिया भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत होते. या वाळू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी महसूल विभागानं आता कडक पावलं उचलली असून
पंढरपूरचे प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्या पथकानं गेल्या 2 दिवसांपासून ही कारवाई सुरू केली आहे। त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। या प्रकरणी संबंधित गावचे 2 मंडलाधिकारी आणि एका तलाठ्यांना वाळू चोरीची माहिती न दिल्याचा ठपका ठेवत देशमुख यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। मुंबईला बालचित्रपटांची राजधानी बनवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे। मुंबई दूरदर्शन केंद्रात आज 8व्या रायन आयफा चित्रपट पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्राचं विकेंद्रीकरण झालं आहे। ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे असं राज्यपाल म्हणाले। लघुचित्रपट आणि जाहिरातींमधून समाजातल्या समस्यांवर प्रकाशझोत टाकावा असं आवाहन त्यांनी चित्रपट निर्मात्यांना केलं आहे। यावेळी सामाजिक समस्यांच्या जागृतीविषयी जाहिराती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। राष्ट्रीय शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय शाहीर परिषदेतर्फे आज धुळ्यात पोवाडे आणि बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचा शुभारंभ ॲडव्होकेट MS पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। धुळे तालुक्यातून आलेल्या शाहिरांनी आणि कवींनी यावेळी रचना सादर केल्या। आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर झाला तर विकासाचा मार्ग सुकर होतो। व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जलयुक्त शिवारची चळवळ राबवली गेली आणि अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणारं खेडगाव हिरवगार झालं। मोबाईल हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द, मात्र केवळ गेम खेळण्यापुरता, सेल्फी काढण्यापुरता याचा वापर मर्यादित न ठेवता माहितीच्या देवाणघेवाणीसाठी त्याचा प्रभावी उपयोग होतो हे दाखवून दिलंय जळगाव जिल्ह्यातल्या खेडगावच्या तरुणांनी। केवळ 4000 लोकवस्तीचं हे गाव, गावात गेल्या काही वर्षांपासून भीषण पाणी टंचाई, शेती सोडाच पण उदरनिर्वाहासाठी आवश्यक सुविधांअभावी लोकांनी शहराचा मार्ग धरलेला। असं असलं तरी शहरातल्या धकाधकीच्या जीवनात गावाकडची ओढ माणसाला स्वस्थ थोडीच बसू देते। म्हणतात ना, अहो इच्छा तिथे मार्ग। अशाच एका स्थलांतरित झालेल्या तरुणानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून गावकऱ्यांशी सतत संवाद साधला। राज्य सरकारनं गेल्या वर्षी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचं महत्त्व त्यांना पटवून दिलं। गावातल्या नदी नाल्यांची तपासणी करून सुरुवातीला उताई नदीच्या खोलीकरणाला सुरुवात केली। प्रशासनाचंही सहकार्य मिळालं। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विभागानं आवश्यक ती यंत्रसामग्री पुरवली। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शिवार हिरवगार झालं। सरकारी मदतीचा गैरवापर करणारे, गरज नसतानाही अनुदान मिळवण्यासाठी धडपडणारे लोक आपण बघतो, मात्र सचोटीनं केलेल्या व्यवहाराचं फळ शतपटीनं मिळतं हा अनुभव या तरुणांना आला। मिळालेल्या सरकारी मदतीपैकी आवश्यक ती रक्कम खर्च करून उरलेली रक्कम सरकारला परत करणारे हे प्रफुल्ल साळुंखे। पाणी साठवण्यासाठी जो एक संघर्ष करायचा होता तो की लोकांचं जे मत परिवर्तन करायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळे जे राजकीय पक्ष आहेत सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र केलं, गावातल्या सगळ्या मंडळींचे वाद मिटवले आणि हे नदी खोलीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला। सरकारनं त्यांना आणखी एका प्रकल्पासाठी रक्कम दिली आहे। साळुंखे यांचा कित्ता इतरांनीही गिरवला तर अशी अनेक गावं आणि पर्यायानं देश सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही। मालेगाव बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी प्रसाद पुरोहित यांचा जामीन नाकारल्याप्रकरणी त्यानं दाखल केलेल्या याचिकेबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आपली भूमिका मांडावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत। या प्रकरणातील अन्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहच्या जामीन अर्जासह या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 16 नोव्हेंबरला होणार आहे। अॅट्रॉसिटीचा मुद्दा पुढे करून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशाच्या एकसंधतेला बाधा येईल असा इशारा
दलित महासंघाचे संस्थापक प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी दिला आहे। आज सांगलीमध्ये अॅट्रॉसिटी हक्क परिषदेत ते बोलत होते। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला दलितांचा विरोध नाही, पण अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा ही मागणी योग्य नाही असं त्यांनी सांगितलं। या कायद्यात अलीकडेच दुरुस्ती झाली असून त्याचा गैरवापर होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। सध्या दिवस मोर्चाचे आहेत। आजही राज्यात काही ठिकाणी विविध मागण्यांसाठी मोर्चे काढण्यात आले आणि मागण्यांची निवेदनं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली। पुणे मेट्रोचं कंत्राट नागपूर मेट्रो कंपनीला दिल्याच्या निर्णयाविरोधात पुणे स्थानकाबाहेर आज भाजपा वगळता सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं। पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसंच नगरसेवक सहभागी झाले होते। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज मुस्लिम समाजानं धरणं आंदोलन केलं। शिक्षणासह सरकारी आणि निमसरकारी नोकर भरतीमध्ये मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। जमियत उलमा हिंद या संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। अॅट्रॉसिटी कायदा आणखी प्रभावी करण्यासाठी विविध दलित संघटनांच्या वतीनं आज जालना इथं संघर्ष शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। जालना शहरातल्या शिवाजी पुतळा परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेलेल्या या मोर्चात मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। बीड जिल्ह्यात आज विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाचा मोर्चा निघाला। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल इथून या मोर्चाला सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। धनगर, बंजारा, मुस्लिम आणि लिंगायत यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ओबीसी आणि भटक्या विमुक्त यांना अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण द्यावं, नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे। नवी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कडवी झुंज देऊनही भारताला या सामन्यात 6 धावांनी पराभव पत्करावा लागला। विजयासाठी न्यूझीलंडनं भारतासमोर 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं। सुरुवातीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या, पण धोनीच्या 65, अजिंक्य रहाणेच्या 49, केदार जाधवच्या 37, रोहित शर्माच्या 27, मनीष पांडे 25 आणि हार्दिक पंड्याच्या 36 धावा भारताला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत। अखेर 236 धावांवर भारताचे सगळे गडी बाद झाले आणि न्यूझीलंडनं विजयावर शिक्कामोर्तब केलं। हवामान गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं। येत्या 4 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस भारताच्या उर्वरित भागातून परतायला स्थिती अनुकूल होत आहे। राज्यात काल सर्वाधिक तापमान लोहगाव इथं 36.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 21 अंश सेल्सिअस, नागपूर 34-16, पुणे 32-16, औरंगाबाद 33-19, नाशिक 32-15, कोल्हापूर 31-19, रत्नागिरी 33-21, सोलापूर 34-17 आणि अमरावती किमान 15 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलानं 6 दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला। भारतीय दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वाहिन्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा पाकिस्तानचा निर्णय। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा यांचा भाजपात प्रवेश। एक गाव एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजनेला शासनाची मंजुरी। पुण्याजवळ चाकण इथं कापूस गोदामाला लागलेल्या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू।
कोपर्डी हत्या प्रकरणातला आरोपी नितीन भैलुमेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला. सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई, 45 होड्या ताब्यात. आणि दिल्ली इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडची भारतावर 6 धावांनी मात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या